नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मंगेश आणि मी काम करत आहे आफ्रिका अंगोलामध्ये. आज आपण आफ्रिका खंडातील अंगोला देशाच्या राजधानी लुआंडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक आणि भव्य किल्ला बघायला जाणार आहे. तर चला. भाई नया आदमी है। थोड़ा जूम आउट 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 जूम आउट। आगे ना, जूम 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 और जूम बाहर निकल के करना। हा आहे फोर्टलेझा द साओ मिगेल म्हणजे सेंट मायकल किल्ला. हा इथे असा किल्ल्याचा नक्षा दिलेला आहे. किल्ल्याच्या आत आल्यावर आपल्याला असे दोन्ही बाजूला असे टँकर दिसतात. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यासाठी आम्ही तिकीट काढायला गेलो आहोत. इथे या मॅडम आपल्याला तिकीट देतात आणि आमचे चौघांची तिकीट झालेली आहे 1500 कॉन्झा. म्हणजे आपल्याची इंडियाचे किती रुपये झाले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तिकीट काढून झाल्यानंतर किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करताना आपल्याला तिथे शहीद जवानांचे फोटो दिसतात आणि त्यांचे असे मोठमोठे स्टॅच्यू पण पुढे आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे त्यांचे स्टॅच्यू आहेत सगळे शहीद जवानांचे. हा किल्ला समुद्र किनाऱ्यावरील उंच टेकडीवर वसलेला आहे. किल्ला इसवी सन 1576 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. त्या काळात लुआंडा शहराचे संरक्षण करणे आणि समुद्रमार्गावर नियंत्रण ठेवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. काळाच्या ओघात हा किल्ला अंगोलातील पोर्तुगीज सत्तेचे प्रमुख लष्करी आणि प्रशासकीय केंद्र बनला. अनेक शतके येथे सैनिक तैनात होते आणि महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जात होते. मात्र हा किल्ला इतिहास केवळ युद्धापुरताच मर्यादित नाही. 17व्या शतकात अटलांटिक गुलाम व्यापाराच्या काळात या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे हा किल्ला इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांना साक्षीदार ठरला. 1641 मध्ये डच सैन्याने लुआंडावर ताबा मिळवला आणि काही वर्षे हा किल्ला त्यांच्या नियंत्रणाखाली राहिला. परंतु 1648 मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अंगोलाला 1975 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूचे जतन आज या संग्रहालयात विविध युद्धामध्ये वापरण्यात आलेले विमाने, हेलिकॉप्टर, रणगाडे, तोफा, लष्करी वाहने आणि अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. तर चला आपण त्यातील काही वस्तू पाहूयात. किल्ल्याच्या भिंतीवरून दिसणारे लुआंडा शहर आणि अटलांटिक महासागराचे दृश्य खूप भारी दिसते.
इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण किल्ल्याचा इतिहास बघायला आणि ऐकायला मिळतो. इथे आपल्याला युद्धामध्ये वापरलेल्या तोफा व युद्धामध्ये खराब झालेले रणगाडे असे सर्व साहित्य बघायला भेटते. आणि जर कोणी आपले मित्रमंडळी अंगोलामध्ये काम करत असतील तर त्यांनी खरंच या ठिकाणी येऊन भेट द्यावी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या सफरीसाठी आणि ज्यांना किल्ल्याची सर्व माहिती पाहिजे त्यांनी इथे गाईड पण घेऊ शकता.